सगळ्यात अगोदर तर ज्या महामानवाच्या नावाने ही युनिव्हर्सिटी आहे, त्या महामानवाला आपण सगळ्यांना एकदा वंदन करून जोरदार टाळ्या वाजवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. आजच्या या कार्यक्रमासाठी सराटे सरांनी मला जे एक आमंत्रण दिलं, जे मला इथं बोलवलं, त्याच्याबद्दल सरांचे खरोखर मी आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप लकी आहात की आत्ता एक 5-10 मिनटं मी तुमच्या सरांबरोबर असतो, पवार सरांबरोबर, आणि त्यांचं व्हिजन मला कळालं. सरांसाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. सरांसाठी पण एक जोरदार टाळ्या वाजवू मित्रांनो. आणि पुढचे 30-40 मिनटं आपण एकमेकाशी संवाद साधू. मी कुठला प्रोफेशनल स्पीकर नाही आहे. मी तुम्हाला आज कुठली गोष्ट शिकवायला आलेलो नाही आहे, किंवा काही ज्ञानाच्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार नाही आहे, किंवा जसं सरांनी सांगितलं मी कुठला अर्थशास्त्रातला तज्ज्ञ पण नाही आहे, किंवा अर्थशास्त्राचा विद्यार्थी पण नाही आहे. बरोबर आहे. पण रोजच्या जीवनामध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीतनं आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलेलो आहे. ते तुमच्या सगळ्यांसमोर मी मांडणार आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, कुठल्या याचा उद्देश एकदा असला ना की बाबा मला का करायचं आहे, तर कसं करायचं खूप सोपं असतं. बा कुठलंही क्षेत्र असो. बरोबर आहे. 95% जे असतं ते व्हाय. तुम्हाला काय मिळवायचं आयुष्यामध्ये, कसं मिळवायचं हे सांगायला सगळी टीम आहे. बरोबर आहे. तुम्ही सगळे इथं बसलात. आता आपण थोडंसं सगळे जर एकदा उत्साहाने सगळ्या गोष्टी हे करू. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की बाहेर एक खूप चांगली ट्रॅव्हल्स उभा आहे आणि सगळे पुण्याला चला. त्या ट्रॅव्हल्समध्ये कोणी बसताल का? नाही, कारण तुम्ही विचारताल कशाला जायचं पुण्याला. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की आज रात्री जर तुम्ही पुण्यात गेले तर तुम्हाला 1-1 लाख रुपये प्रत्येकाला मिळणार आहेत. किती पोरं येतील? सगळे येतील. बरोबर आहे. बरं, आता ट्रॅव्हल्स पण बाहेर नाही आहे आणि एस टी महामंडळाचा पण संप आहे, तरी तुम्ही येणार का? नक्कीच येणार का? कारण तुम्हाला माहिती तिथे गेल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे. तसं तुम्ही आज जे काही शिक्षण घेता ना, याचं जर तुम्हाला माहीत असेल ना 2 वर्षांनी 4 वर्षांनी काय मिळणार, तर तुम्ही तसं काम करणार मित्रांनो. बरोबर आहे. इथं माझा येण्याचा उद्देश काय मी तुम्हाला सांगतो की एक स्टोरीपासून मी सुरुवात करतोय. पावसाळ्याचे दिवस होते आणि प्रचंड पाऊस 4-5 दिवस पडला आणि रात्रीच्या 11-11:30च्या दरम्यान एक व्यक्ती मेन हायवेला रात्रीच्या 11 वाजता प्रत्येक गाडीला हात करायला लागला. प्रत्येक गाडीवाला विचार करायला लागला हा माणूस कशासाठी हात करतोय. काही विचार करत असेल की बाबा याची गाडी खराब झाली असेल, कोणी म्हणत असेल हा चोर आहे. वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे विचार करतो. लोक फास्ट 120-130च्या स्पीडनी त्याच्या समोर जात होते, पण कोणी गाडी थांबवत नव्हतं. अशा प्रसंगात एका व्यक्तीने गाडी थांबवली आणि त्याने विचारलं एवढा पाऊस पडतोय, तुम्ही का थांबलं तिथं? त्याने सांगितलं मी आता तिकडनं आलो, नदीला प्रचंड पूर आहे आणि या पुरामध्ये तो पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे आणि ह्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ना त्या प्रचंड स्पीडने त्या पाण्यात जाऊन हे करतायत. मी फक्त त्या गाड्याला थांबवायचं काम करतोय. मित्रांनो, त्या प्रकारे मी आता सध्या काम करतोय. कारण मी एक छोट्याशा खेडेगावातून आलेलो आहे. आईवडील शेतकरी. मी 2 मिनिटात माझी स्टोरी सांगतो आणि मग पुढचं आपण बोलू. प्रचंड कष्टाने आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. खूप कर्ज झालं. मी वेगवेगळे व्यवसाय केले, त्यात फेल गेलो. एक वेळ असा आला की लग्न झाल्याच्या नंतर मुलाचा पहिला वाढदिवस करायला पण आमच्याकडे पैसे नव्हते. प्रचंड गरिबीतनं आम्ही दिवस बघितले. एक वेळेस आत्महत्या करण्यापर्यंत पण मी विचार केला होता. मित्रांनो, माझी सगळी स्टोरी तुम्हाला यूट्यूबला बघायला मिळेल. तुम्ही गणिताचं नाव टाकलं तर. आज तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण माझा इथे याचा उद्देश काय आहे की बाबा खूप साऱ्या संधी आहेत. तसं आता आपण काय करू की मेन मुद्द्यावर येऊ की आता तुम्ही जे काही शिक्षण घेताय ना, या शिक्षणामध्ये तुम्हाला काय काय संधी आहे मित्रांनो. तर आपण मराठवाड्यावाले किंवा संभाजीनगरवाले खूप नशीबवान आहोत. आत्ता तर संधी आहेच, पण येणारं फ्युचर खूप चांगलं आहे. किती मुलांना माहीत आहे की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपले MIDC मध्ये खूप साऱ्या कंपन्या येत आहेत? माहीत आहे? किती जणांना माहीत आहे? बऱ्याच जणांना माहिती आहे. बरोबर आहे. बघा, आता जर आपण बघितलं तर खूप साऱ्या कंपनीज आहे ज्या आपल्याकडे येत आहेत. सगळ्यात पहिली जर आपल्याकडे येत असेल तर अथर नावाची कंपनी, ती अथर एनर्जी नावाची, ज्या कंपनीने साधारणतः 6,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे केली आहे. दुसरी जर आपल्याकडे येते कंपनी JW ग्रीन मोबाईल नावाची कंपनी आपल्याकडे येते, ज्या ग्रुपने साधारणतः सर 20,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे. 800 एकरवर त्यांचा प्लॅन चालू होणार आहे. बरोबर आहे. तिसरा जो ग्रुप येतोय तर आपल्याकडे टोयोटा किर्लोस्कर बरोबर टाईप होतोय, ज्यांनी 17,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्यांचं गोल आहे की येणाऱ्या 2028 पर्यंत त्यांची गाडी बाहेर पडली पाहिजे. मित्रांनो, विचार करा, जे लोक एवढे इन्व्हेस्टमेंट करतायत नक्कीच त्या लोकांना कामं मिळणार आहेत. बरोबर आहे. येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपल्या शहरामध्ये साधारणतः 30 ते 35 हजार नवीन लोकांना काम मिळणार आहे. बरोबर आहे. ज्या माणसाने एवढे करोडची इन्व्हेस्टमेंट केल्यात ते त्यांची कंपनी सुरू करणार आहे की नाही करणार आहे? बरोबर आहे. पण त्याच्यात आपला काही भाग राहील का, हा खूप महत्त्वाचा आहे.
बरोबर आहे. कारण काय आहे, जर आत्तापासून आपण ती प्लॅनिंग केली तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय. बरोबर. आणि आता काय झालं, की बऱ्याच वेळेस काय आपण सगळेजण एकच म्हणतो, "यार नोकरी नाहीये, कुठं कामधंदा नाहीये." बरोबर. ग्रामीणमध्ये जर गेलं तर लोकं म्हणतात नोकरी नाही, काम नाही. आणि आता मी फायनान्स क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी 300-400 कंपन्यांना आता लोन दिलेलं आहे. कंपनीमध्ये अशी परिस्थिती आहे, की चांगले लोकच मिळत नाहीये. बरोबर. तुम्हाला आणि मला काय करायचंय? तुम्हाला काय करायचं? जर आत्तापासून तुम्ही प्लॅनिंग केली, तुम्ही जे काही शिक्षण घेताय, त्या शिक्षणाबरोबर त्या कंपनीला काय लागणार आहे? ह्या गोष्टी जर तुम्ही आत्तापासून तयारी केली, तर मी तुम्हाला नक्की सांगतो येणारा फ्युचर तुमचा खूप चांगला असेल बा. बरोबर आहे. कारण एवढ्या मोठ्या कंपनी आणि ह्या मल्टिनॅशनल कंपनी आहे सगळ्या येणाऱ्या ज्या आहेत. ह्या जपानीज कंपनी आहे. तिथून तर लेबर आणणार नाही ते. संधी कोणाला मिळणार आहे? तुम्हाला ना मला. पण कधी मिळेल? त्यांना काय पाहिजे हे जर आज आपण शिकलो तर हे होईल. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, की बी-ए, एम-ए याच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट बसल्या म्हणजे फिट झालेली आहे. एक तर प्रोफेसर दिसतात त्यांना, शिक्षक दिसतात आणि याच्या बाहेर जगच नाही असं वाटतंय. बरोबर आहे. पण मित्रांनो काय खूप साऱ्या संधी आहेत. तुम्ही जे शिक्षण घेता ना, त्या शिक्षणाबरोबर जर थोडा स्वतःमध्ये बदल केला, बरोबर आहे. त्या कंपन्याला लागण्यासाठी काय लागणार आहे? एक तर तुम्ही आता तुमचं शिक्षण झाल्याच्या नंतर एम-बी-एला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनची प्लॅनिंग करा. जापनीज लँग्वेज शिकायचे तुम्ही प्रयत्न करा आत्ता ऑनलाईन. बरेच जण मोबाईलवर खेळतात ना, बरोबर आहे. खूप टाईम जातो. बरं, काय मिळतं आउटपुट त्याच्यामधनं? काहीच नाहीये. पण आत्तापासून जर आपण तयारी केली ना, तर जर आपण ती लँग्वेज जर शिकली, जापनीज लँग्वेज शिका. त्यांना हेल्थ चांगले असणारे लोकं लागणार आहेत. तुम्ही योगा क्लास जॉइन करा. जेणेकरून ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला संधी देतील पुढं. तुम्ही आता तुमचं शिक्षण झाल्याचं नंतर नोकरी तर आहेच मित्रांनो, पण नोकरीपेक्षा व्यवसायात पण तुम्ही येऊ शकता. बरोबर आहे. कुठलाही व्यवसाय करायला तुमची कुठली डिग्री किंवा तुमचं शिक्षण हे तर असतंच. पण त्याच्यामध्ये तुमच्यात किती आतमध्ये जिद्द आहे, तुम्हाला काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं सरांनी सांगितलं माझं कुठलंही म्हणजे अर्थशास्त्राचं बॅकग्राऊंड नाहीये किंवा माझं बी-कॉम बॅकग्राऊंड नाहीये. पण माझ्या कंपनीने आतापर्यंत 3,000 करोडचं लोन मी वाटलं मित्रांनो. खूप मोठा आकडा आहे 3,000 करोडचा. बरोबर आहे. 450-500 युनिटला सर आपल्यामुळं तिथे यायला लागलंय. बरोबर आहे. म्हणजे त्या लोकांना एक हे तर तुम्हाला एक खूप चांगली संधी आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात आज काम करताय ना, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यामध्ये R&D एक डिपार्टमेंट असतं. आणि R&D डिपार्टमेंटमध्ये कुठलाही कंपनी त्याच्या स्वतःचा जे काही फायनान्स नियोजन असतं ना वर्षभराचं, त्यातला 20% ते 25% खर्च तो त्यांनी त्याच्यावर ठेवलेला असतो. तुम्ही मला विचारता की तुम्हाला संधी कुठे त्याच्यामध्ये, तुमच्या डिग्रीवर कुठे संधी आहे? ह्या ज्या कंपन्या आहेत ना, ह्या इलेक्ट्रिकल बाईकमध्ये येत आहे. जो इंडियामध्ये नवीन आहे आता. बरोबर. ह्या बाईक ज्या आहेत ना, ह्या बाईक ग्रामीणमध्ये लागणार आहेत. हे खेडेपाड्यात लागणार आहे. ह्याच्यात तुम्ही R&Dच्या आत्तापासून जर तयारी केली, ऑनलाईन माहिती घ्या, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी खूप एक चांगली संधी आहे याच्यामध्ये येणारी. दुसरं, आत्ता जर बघितलं आपण, तर आत्ता जर आपण बदललो तर सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. बरोबर मित्रांनो? जर बघा Nokia किंवा HMTचं तुम्ही नाव ऐकलं असेल, BSNLचं तुम्ही नाव ऐकलं असेल, आता दिसतात का ते कुठं? का? कारण ते बदललेच नाहीये. बरोबर आहे. तुम्ही आणि मी आज जे शिक्षण घेतो, या शिक्षणासोबत जर आपण अजून त्याला पॉझिटिव्ह अँगलनी बघितलं, नाही बघितलं आणि दुसरं काही नाही केलं, तर तुमचे नामचे हाल ते सारखेच होणार ना आज. HMT सारखेच होणार आहेत. Nokia फोन सारखेच होणार आहेत. तर तुम्हाला ना आम्हाला बदल करावा लागेल. तो बदल काय आहे मित्रांनो? तर संधीमध्ये मी अजून तुम्हाला सांगेल, जॉब तिथं आहे, पण बाहेर प्रायव्हेटमध्ये तुम्ही खूप चांगले एक आर्थिक सल्लागार होऊ शकता. म्युच्युअल फंडचं ऐकलं सगळ्यांना? कुठलाही आज व्यक्ती काम करणारा त्याच्या इन्कमपैकी 15, 20, 25% म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतोय. खूप छोटे-छोटे कोर्स आहे मित्रांनो. तुम्ही तुमचं आज एज्युकेशन हे ते कोर्समध्ये तुम्ही लोकांना गाईड करू शकता. आणि बघा लोकांना जे लागतंय ना, ते जर तुम्ही आजपासून द्यायचं ठरवलं, तर तो माणूस खूप मोठा याच्यानंतर होणार आहे. जुना काळ गेलाय आता. लाखो रुपये गुंतवायचे, मोठमोठे शोरूम टाकायचे, हा काळ गेलाय आता. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. जो व्यक्ती आज नॉलेज घेईल, तो व्यक्ती मार्केटमध्ये पैसे कमवणार आहे. तुम्ही जगातल्या सगळ्या करोडपतीची यादी काढा. जे नवीन पोरं करोडपती झालेत ना, हे पोरं सगळं नवीन आयडियाने झाले. झोमॅटो नाव ऐकलं कोणी? सगळ्यांनी ऐकलंय. बरोबर आहे. काय बनवतो? पण आहे श्रीमंत पोरगा तो. बरोबर आहे. लेन्स कार्ड ऐकलंय. बरोबर आहे. बँक ऐकल्या? ICICI बँक, HDFC बँक, हे लोक काय करतात की हे स्वतः नवीन लोकांना काय लागतंय
ते देत आहेत. आणि ते जर आपण केलं तर आपण खूप खूप काही अचीव्ह करू शकतो मित्रांनो. काय करायला पाहिजे? संधी तर खूप आहे. काय करायला पाहिजे? तर स्वतःमध्ये थोडा बदल करायला पाहिजे बघा. बरोबर. काय होतं सर, बऱ्याच वेळेस एक गोष्ट आहे, की तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा जास्त मोठं नाही होऊ शकत पहा. बरोबर. सेल्फ इमेज म्हणजे काय, की स्वतःबद्दल तुमचा बघाचा दृष्टिकोन, आत्मछबी आपण ज्याला म्हणू. तुम्ही तुमच्या सेल्फ इमेजपेक्षा जास्त मोठं नाही होऊ शकत. आणि आपलं काय झालं, की आपलं लहानपणीपासून आपली सेल्फ इमेज सगळ्यांनी मारतच आले पहा. बरोबर. छोटं बाळ सगळ्यांच्या घरी आहे. छोटं बाळ बघितलं सगळ्यांनी. बरोबर. बाळ झाल्याबरोबर काय करतात? कौतुक होतं सगळीकडे. बरोबर आहे. ते थोडं मोठं झालं 4-5 महिन्याचं, ते थोडं हसायला लागलं. थोडंसं पप्पा, पप्पा, मम्मी, मम्मी म्हणू लागलं, ते कौतुक होतं सगळीकडे. बरोबर आहे. वर्षभराचं झाल्याच्या नंतर त्याला खायला देतात, त्याच्या पहिल्या पाऊलची शूटिंग घेतात, सगळं करतात. बरोबर आहे. खरी मजा कधी येते माहिती आहे का? जेव्हा ते मुलगा किंवा मुलगी रांगायला लागती आणि ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्याच्यानंतर जेव्हा ते डब्बे पाडायला सुरुवात करतं, तेव्हा आई पहिलं म्हणते, की कार्ट खूप त्रास द्यायला लागली. बरोबर आहे. थोडं छोटं अजून थोडं मोठं झालं काय होतंय, वडील काहीतरी काम करत असतात, पोरगं मधात जातं, ते रागवतात, अरे याला घे, याला कळतच नाही. पहिलं पायण्यामध्ये जातं, याला कळतच नाही. बरोबर आहे. थोडं मोठं झालं की भिंतीवर काहीतरी लिहितं, तिथं कौतुक त्याचं कमी व्हायला सुरुवात होती आणि मग त्याला निगेटिव्ह बोलायला सुरुवात करतोय. कार्ट खूप तंग करतंय, खूप आहे. गंमत काय होती माहिती आहे का? जेव्हा एखाद्या मित्राचं कोणी परिवार आपल्या घरी येतो ना, त्याचे पोरं लय शांत बसतात पहा. बरोबर आहे. पोर दुसऱ्याच घरी आल्यावर शांत बसतात ना सर. आणि तेव्हा काय होतं माहिती आहे का? आई-वडील आपले सहज म्हणून जातात, "बघ तो शेजारचा बाळू किती शांत आहे आणि तू खूप तंग करतो." मग आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट आहे, की कोणीतरी आपल्यापेक्षा चांगलं आहे. बरोबर आहे. बघा मी काय सांगतो तुम्हाला, की तुमची सेल्फ इमेज का कमी होती किंवा कोणाची सेल्फ इमेज का कमी होती? बालवाडी सगळ्याच मुलं टाकलेले आहेत. बघितलं असेल तुम्ही. गॅदरिंग असल्यानंतर पहिल्या प्ले ग्रुपला किंवा बालवाडीला किती मुलं भाग घेतात? सगळेचे सगळे. सगळे नाचतात. जेव्हा प्रोग्राम झाल्यानंतर कोणीतरी डान्स टीचर म्हणतो, की यार तू चांगला नाही नाचला, तुझ्यापेक्षा तो चांगला नाचला. हळू काय होतं, त्याची सेल्फ इमेज कमी होत जाते आणि 3री, 4थी, 5वी, 6वी मुलांची संख्या कमी होती, नाचणाऱ्याची का तेवढी जास्ती पोरांनो? कमी होती. 10वीला बघ, आता हॉलमध्ये बसलेला सगळ्याला म्हणलं नाचता नाचताल का तुम्ही? कारण कोणीतरी तुमच्या माइंडमध्ये एक प्रोग्रामिंग केला, की तुला नाही जमत, तू नाही करू शकत. आणि या गोष्टीमुळं आता खरी मजा कुठे येते माहिती आहे का? जेव्हा तुमचं 10वी होतं ना, त्यावेळेस फॉर्म भरायची गडबड असते बघ ग्रामीण भागामध्ये. आर्ट घ्यायचं, सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं. कोणीतरी येऊन सांगतो, की सायन्स खूप अवघड आहे. कोणत्यानी पुस्तकं वाचलेलं नसतं. मग आपण मग खरंच अवघड आहे. मग आपण काय करतो? आर्ट्सला फॉर्म भरतो आणि आर्ट्सला जसं फॉर्म भरला तर इथं आर्ट्समधलं कोणी आहेत का? सगळेच आहेत ना? बरोबर. मी पण आर्ट्स स्टुडंट आहे बरं का. बरोबर. त्याने फॉर्म भरल्याच्या नंतर एखाद्याने विचारलं ना, तू काय घेतलं? आणि आपण म्हणलं आर्ट्स, तर असं वाटतं तरी काही गुन्हाच केला. अरे सायन्स का नाही घेतलं? बरं, म्हणजे तो गुन्हेगारासारखं त्याला बघितलं जातं. अरे यार काय काय त्याच्यात काय फ्युचर आहे, काय पडलंय? बरोबर. काय होतं, आपल्याला पण वाटतं यार खरंच फ्युचर नाही म्हणून. मग तिथं पण आपली सेल्फ इमेज कमी होतीये. बरोबर. मग काय होतं, सायन्सवाला कुठतरी लागतो, हा बिचारा आपला फिरत राहतो, कारण व्हिजन नसतं ना काही. आणि आपलं माइंड त्या व्हिजनच्या दृष्टीने बघायला पण सुरुवात करत नाही. आपण पण काय करतो, नाही यार आता आर्ट्समध्ये काहीच नाही, प्राध्यापक व्हायचं तर खूप पैसे लागतात, आपल्याच्याने होऊ शकत नाही. 12वी कसं तरी करतो, फर्स्ट इयरला फॉर्म भरतो आणि बस परीक्षेला जातात पोरं. असंच होतं सर. काही काही बादरता असे की ते पुस्तक फक्त परीक्षा 2 दिवस आधीच घेतात, त्याला बघून लिहिण्यासाठी. म्हणजे प्रॅक्टिकल फॅक्ट सांगतोय बरं का. आणि काय होतं, की आपल्याला असं वाटतं की खरंच संधी नाही आहे आणि आपला माइंडसेट कमी होतो. आपलं जे माइंड आहे ना, ते एकदम ब्लॉक होऊन जातं पूर्ण आणि आपली सेल्फ इमेज कमी होती. अरे नाही, आता आर्ट्स घेतल्यानंतर आता काहीच खरं नाही, असं ज्या दिवशी तुम्हाला वाटतं ना, त्या दिवशी तुमचं माइंड दुसरं काही शोधतच नाही मित्रांनो. पण मी असं म्हणेल, की तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा, कारण तुम्ही जी फील्ड निवडली ना, ती फील्ड खूप चांगली, एकदा जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजा. बरोबर. मित्रांनो, या फील्डमध्ये पण खूप लोकांनी खूप मोठं करिअर केलेलं आहे. मला इथे येऊन तुम्हाला सांगायचा उद्देश काय, की मी तुम्हाला खूप ज्ञान देत नाहीये, पण याच्या अगोदरचे आपले RBIचे गव्हर्नर, त्यांचं एज्युकेशन माहिती तुम्हाला काय आहे? शशिकांत दास साहेबांचं BA MA झालेलं आहे. पण 6 वर्षे त्या माणसाने भारताची अर्थव्यवस्था सांभाळली. RBIचे ते गव्हर्नर होते. बरोबर. आता कोण आहे माहिती आहे का ते? माहित आहे? आता ते सध्या PMOचे पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणल्यापेक्षा डायरेक्ट ते काय म्हणता येईल त्याला समजा, हां,
डायरेक्ट म्हणजे त्याला काय म्हणता येईल की त्या डिपार्टमेंटचे सगळ्यात हेड आहेत, बरोबर. अर्ध सचिव आहेत त्या डिपार्टमेंटचे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. बघितलं, राजकीय लोक सगळे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत, संस्थाचालक सगळे तेच आहेत. मग तुम्हाला स्वतःला कमी समजू नका, बरोबर. आपली सेल्फ इमेज आता कमी झालेली आहे, आपल्याला ती वाढवणं गरजेची आहे. ती वाढेल कशी? तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला तुमच्या सवयी बदलावं लागतं, बरोबर आहे. संगत बदलावं लागेल. जिथं टाइमपास होतो ना तो बंद करावा लागेल. काही बुक्स तुम्हाला वाचावं लागेल पहा, जर तुमची सेल्फ इमेज वाढवायची असेल तर. मी सांगाल तुम्हाला, शिवखेराचं येस तुमच्या हातात नावाचं पुस्तक कोणी वाचलंय का? नसेल वाचलं तर जा एकदा वाचा. खूप चांगलं पुस्तक आहे. त्याची हिंदीमध्ये जीत आपकी नाव आहे त्या पुस्तकाचं, ते वाचा. बडी सोच का बडा जादू नावाचं एक बुक आहे, ते पण वाचा. बघा, हा प्रोग्राम तुम्ही जोपर्यंत स्ट्रॉंग करत नाही ना, हेड इज राईट तर बॉडी इज राईट, बरोबर. तुम्ही तुमचा प्रोग्रामिंग जर चांगला केला तर बॉडी तसं ॲक्शन करणार आहे, नाही तर काही खरं नाही, तर काहीच खरं नाही होणार, बरोबर. त्यानंतर रॉबर्ट कियोसाकी जे त्याचं तुम्ही बुक्स वाचा. रिच डॅड पुअर डॅड खूप चांगलं, म्हणजे बरेच पुस्तकं आहे ते तुम्ही वाचू शकता. उद्या काय लागणार आहे, कॉपीकेट मार्केट नावाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. जगात काय चाललं हे नॉलेज जर आपण आज घेतलं मित्रांनो, तर आपण जगाबरोबर चालणार. आणि आज जर आपण नाही नॉलेज घेतलं आणि आपण असंच जर राहिलो तर लग्न होणार नाही. मी ग्रामीण भागातला आहे. आमच्या परिसरामध्ये सर शेकडो पोरं बेकार फिरतायत, कोणी पोरी द्यायला तयार नाही आहे. फॅक्ट सांगतो बरं का मी तुम्हाला. पण तुम्ही एकदा जर कमावणारे झाले ना, तो काळा असो गोरा असो कोणी बघत नाहीये, पोरगं काहीतरी करतंय. मी त्यातला आहे. मी वयाच्या 19 वर्षी माझं कम्प्युटर सेंटर चालू केलं तर मित्रांनो. 99ला माझ्या कम्प्युटर सेंटरमध्ये माझी इन्कम 50-60 हजार रुपये त्या काळात होती. कम्प्युटरची स्पेलिंग सी पासून होती का के पासून हे मला माहीत नव्हतं. पण उद्या काय लागणार हे जर आपण आत्तापासून द्यायला सुरुवात केली ना, तर नक्कीच येऊ शकतंय. दुसरी सेकंड काय आहे की हे सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडवर अवलंबून आहेत पहा, आणि तो माइंडसेट आपल्याला तोडायचा. माझ्या ते येण्याचा उद्देश तोच आहे. हत्ती बघितला सगळ्यांनी, बरोबर. हत्तीचं पिल्लू जेव्हा छोटा असतं ना, तेव्हा ते काय करतो, तो महावत त्याला साखळीने बांधतो पहा. तो खूप तोडायचा प्रयत्न करतो आणि एक वेळ त्याच्या माइंडमध्ये पक्क होतं की मी आता तोडू शकत नाही. तो किती मोठा झाला ना तरी त्याच्यानंतर काय करतात म्हणजे काही दिवसांनी त्याला फक्त बाजूला ठेवतात, ते दोरी बांधत पण नाही सर त्याला, बरं का. बघितलं तुम्ही, तरी तो पाय पण उचलत नाही. कशामुळे माहिती आहे का? कारण त्याचं माइंड पॅक होतं की माझ्या जेणे आता हे तोडलं जाऊ शकत नाही. आणि आपल्या सगळ्याच्या बाबतीत ते झालं की BA वाले पोरं काहीच करू शकत नाही. माझा एक इथे याचा उद्देश तोच आहे. सरांनी मला त्या दिवशी सांगितलं ना, म्हटलं नाही यार, आपण त्या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. या हॉलमध्ये एका जरी मुलांनी स्वतःमध्ये थोडा जरी बदल केला आणि ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच मित्रांनो लाईफ खूप चांगलं आहे. आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. फक्त थोडं रोज बदल करायचा आणि जिथं टाइमपास होतो ना त्या गोष्टी टाळा. आता जुन्या काळात तरी काय होतं माहिती आहे का, सरांच्या काळामध्ये कोणीतरी मित्र येऊन गप्पा मारत होते. आमच्या काळात पण थोडी टीम बनत होती. पण तुमच्या काळात आता मित्राची पण गरज नाही आहे. मोबाईल घेऊन बसायचं आणि भल्या रील पाहत बसायचं. कोणीतरी फंटर येतात, रील काढतात, ना त्यातनं आउटपुट नाही, काय नाही. एक 4-5 दिवसापूर्वी मी ट्विटरचा फाउंडर कोणी, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आता, नाव आहे ट्विटर कोणी बनवलंय, बरोबर आहे. त्यांचं मागच्या 4 दिवसापूर्वीचे एक स्टेटमेंट आहे. ते म्हणजे माझा मोबाईलमध्ये खूप वेळ चालला म्हणे, किती 2 तास, तो मला कमी करायचा म्हणे, मला माझ्या बिझनेससाठी वाढवायचा आहे. सर ते मी स्टेटमेंट ऐकून तर मी तर परेशानच झालो. आणि मी माझा मोबाईलचा चेक टाईम बघितला तर 5 आणि 6 तास आपले झोप म्हणजे 24 घंट्यामध्ये जातात. तुम्हाला प्रामाणिकपणे विचारा, जर समजा झोपताना आपण किती वेळ मोबाईल बघितला स्वतःला विचारा, आणि त्याच्यामध्ये जर तुमचे 5-7 तासाच्या वर जर तास जात असतील तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं स्वतःचं नुकसान स्वतःच्या हाताने करताय, बरोबर मित्रांनो. तो टाईम कमी करा, तो टाईम वाचनात घाला. आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्याकडे असे काही मार्गदर्शन करणारे लोक आहेत, बरोबर. ह्या लोकांबरोबर बसा. बघा, यांना तळमळ आहे तुमच्याबद्दल म्हणून हा प्रोग्राम ठेवला ना त्यांनी, का त्यांना काही पगारीत वाढ होणार आहे? काहीच नाही. पण माझा मुलगा, माझा विद्यार्थी काहीतरी करावं त्यांनी, आणि काहीच नाही केलं ना मित्रांनो तर खरंच काही खरं नाही, बरं का. तर तुम्ही शेतकऱ्याचं पोरं असताना खूप हाल आहे मित्रांनो, प्रचंड हाल आहे गावाकडे. आणि सगळे तुमच्याकडे आशा लावून बघितलेले आहेत. तुम्ही बघा ना, गावात जर कधी गेले ना, एखादी वयस्कर आजी जर दिसली ना, तर ती आजी सहज विचारते किती लहराचं पोरगा. मग आपण सांगतो 15वी, 16वी, 17वी.
तो प्रकार आहे ना, माहिती आहे, बरोबर आहे. आणि एवढा शिकला कुठे लागला नाही का अजून? जर हे वाक्य तुम्हाला पुसून काढायचं असेल ना मित्रांनो, तर आतापासून तयारी करा. आतापासून त्या कोर्समध्ये हे करा. आयुष्य खूप सुंदर आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुमचं करिअर करायचं असेल, काही मदत लागत असेल, तर सरांकडनं माझा नंबर घ्या. माझं इथं फ्रीडम टॉवरला ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये तुम्ही कधीही या. बँकिंग रिलेटेड, फायनान्स रिलेटेड तुम्हाला जर कोणाला 2 महिने 4 महिने ट्रेनिंग करायचं असेल, तर तुम्ही माझ्याकडे या मित्रांनो. कारण मलाही एका व्यक्तीने जेव्हा माझं सगळं संपलं होतं, त्या व्यक्तीने मला एक मदतीचा हात दिला. मी नेहमी प्रत्येक प्रोग्राममध्ये त्या व्यक्तीचं नाव घेतो, प्रशांत महाले म्हणून. प्लीज एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा तुम्ही. त्या व्यक्तीने मला एक मदतीचा हात दिला त्या काळामध्ये. त्यांनी मला एक संधी दिली. बघा, फक्त माणसाला आयुष्यामध्ये संधी मिळायची आवड आहे. ज्याला काही करायचं ना, तो बरोबर करतोय. या शहरामध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेस माझ्याकडे स्वतःची 2 व्हीलर नव्हती. 5-6 लाख रुपयाचं कर्ज होतं. 2700 रुपयांनी मी जॉब सुरू केला. सेल्सचा जॉब होता, क्रेडिट कार्ड विकायचा 2003-04ला. मित्रांनो, या MIDCमध्ये एक वेळ असा होता की माझ्या डोळ्यावर जरी पट्टी बांधली ना, तरी मी सांगू शकत होतो मी कुठल्या कंपनीपाशी गेलो. का? कारण आयुष्यात काहीतरी करायचं होतं. आणि जर तुमचं ध्येय असेल, तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल ना, तर मार्ग ऑटोमॅटिक निघतात. पहा, ज्या शहरात मला कोणी ओळखत नव्हतं, त्या शहरात आज जवळपास 400-500 उद्योजक असे की ते माझे चांगले मित्र आहे. मला माझा मोठेपणा सांगायचा नाहीये, पण तुम्ही स्वतःला बदल केला तर ते गोष्टी होऊ शकतात, बरोबर आहे. मला अजून एक आहे की मी मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी एक उद्योगवारी नावाचा एक परत कन्सेप्ट सुरू केला आहे. त्याच्यामध्ये 150 ते 250 ग्रामीण भागातले पोरं आज MIDCमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले. ज्या पोरांकडनं मी चहा पण घेतला नाही सर. मी काय करतो की एखाद्या उद्योजकाचं लोन केलं ना, त्याला सांगतो भाऊ माझी फीस तर मला मिळतेच आहे. कारण आमची एक मैत्री म्हणलेली असते. मी एवढं सांगतो की सर, माझ्या ओळखीचे 2-4 पोरं आहेत की त्यांना पाठवतो गेटवरती. त्यांना जर तुमच्या याच्यात बसत असेल त्या पोरांना कामं द्या. असे जवळपास 150-200 पोरांना काम मिळालं नाही, बरोबर. मागच्या आठवड्याची जी गोष्ट सांगतो सर, की एक कपल माझ्याकडे पत्रिका घेऊन आलं घराच्या वास्तुशांतीचं, बरोबर. आणि त्यांनी सांगितलं सर की तुम्ही मला 1.5-2 वर्षापूर्वी जी संधी दिली ना, आम्ही दोघं आज कामाला लागलोय. म्हणजे खूप टॅलेंट आहे पोरांमध्ये. फक्त काय होतं की कोणी त्याला संधी द्यायला तयार नाहीये. गावाकडे इथं MIDCत गेलं तर MIDCत काय म्हणतात की लेबर मिळत नाही. ग्रामीणमध्ये काय आहे, पोरांना कामं मिळत नाही. तुम्हाला आणि मला काय काम करायचं किंवा सरांना आम्हाला काय काम करायचं की त्या दोघांच्या मधला दुवा व्हायचा आहे. पहा, बरोबर आहे. एक संधी. तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तेच करायचं आहे की स्वतः तर डेव्हलप व्हा मित्रांनो. आणि एक लक्षात ठेवा, एक जण जर परिवारातलं जर डेव्हलप झालं ना, तर अख्खा परिवार सुधारतो, अख्खं गाव सुधारतंय, बरोबर आहे. बऱ्याच दिवस काय असतं माहिती आहे का, की आपण काय कुठंतरी कोणाच्या तरी मागं लागतो पहा, आणि काय माहीत नसतं, काय नसतं, त्या गोष्टीलाच आपण फॉलो करत राहतो बऱ्याच वेळेस, बरोबर. मी एक तुम्हाला थोडंसं जोक सांगतो किंवा म्हणजे एक घटना आहे की बघा आपण सगळे कसे करतोय. सायन्स सगळं तिकडेच पळणार, इंजिनियर सगळं तिकडेच पळणार, डॉक्टर सगळं तिकडेच पळणार. काही क्लासेस आले सगळं तिकडे. मागच्या 1-2 वर्षापूर्वी काय झालं सर, सगळं शेअर मार्केटच्याच नादी लागले. अर्धवट नॉलेज घेतलं आणि अर्धवट नॉलेजमध्ये हजारो पोरं, हजारो लोक त्यात लाखो रुपयाला डुबले. कोणीतरी सांगितलं याच्यात टाका, त्याच्यात सांगा, बरोबर आहे. आमचे एक मित्र आहे प्रदीप दादा, त्यांनी मागच्या वेळेस मी त्याचा असंच एक प्रोग्राम ऐकत होतो. त्यांनी एक सांगितलं, नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनाला जातात पहा, 150-200 लोकांची लाईन होती दर्शनाला जाण्यासाठी. आणि एक व्यक्ती तिथं उभा होता त्या लाईनमध्येच, आणि एका वयस्कर आजीचा त्या व्यक्तीला पाय लागला पहा. आता आपल्याकडे काय, एकमेकाला जर पाय लागला तर आपण काय करतो, दर्शन घेतो ना. तर ती आजी म्हणली, बाबा माझा पाय लागला बाळा तुला, मला तुझं दर्शन घेऊ दे. म्हणणे नाही आजी नको. आजीने खूपच फोर्स केला, मला दर्शन घेऊ दे म्हणून. मग यांनी काय केलंय, थोड्या लाईनच्या बाजूला सरकला आणि आजीला दर्शन घेऊ दिलं. आता आजीने दर्शन घेतल्यामुळे काय झालं की आजीच्या पाठीमागे एक पोरगी होती, तिला वाटलं कोणीतरी नवीनच मार झाला म्हणून तिनं दर्शन घेतलं, बरोबर आहे. थोड्या वेळाने काय झालं की त्या लाईनमध्ये एक चांगला शिकलेला होता, इनबिन केलेला आमच्यासारखा, त्याला पण वाटलं यार, त्यांनी दर्शन घेतलं. हळूहळू काय झालं, ती देवीचं राहिली बाजूला, त्या लाईन जे आहेत ना ह्या बाबाकडे वळाल्या. मग काय होतं, दर्शनाला आपण तसं जातो का, पान फुल सगळंच असतं ना, बोला त्याच्यावर पान फुल सगळं खेळायला सुरुवात केली. हा वैतागला ना, 1-2 तास झाले, फार एवढा मला ढीक बनला. अरे याला वाटलं आता काही खरं नाही. यांनी काढला पळ. यांनी पळ काढल्यानंतर सगळे लोक लागले त्याच्या पाठीमागं पळायला. बाबा पळाले. थोड्या वेळाने हा गेला आणि रिक्षात बसला. हा रिक्षात बसल्यानंतर एक काय होते की मावशी फार हुशार होती.
की म्हणले आता बाबा तर गेले म्हणे वैकुंठाला, पण बाबा ज्या रस्त्याने गेले ना ती माती खूप पवित्र झाली म्हणे. बरोबर आहे. घेतली माती आणि लावली डोक्याला. बरोबर आहे. आजीने पाहिले तर सगळे लोक तेच करायला लागले. माती घे, माती घे. त्यात अजून एक जण हुशार होता, की म्हणे नाही, 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 तिला खाऊनच पाहावं. बरोबर आहे. त्यांनी खाल्ली. एक जण होता, नाही, 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 माझे नातू घरी आहे, त्याला बांधून न्या. म्हणजे सगळं, म्हणजे मला सांगायचं काय मित्रांनो, की आपण जे काही मेंढरासारख्या सगळ्या गोष्टी करतो ना, त्या थांबायला पाहिजे. बरोबर आहे. काय म्हणजे त्याच्या पाठीमागं ना काही, ना अंधश्रद्धा म्हणा का श्रद्धा म्हणा, कोणीतरी करतंय. शेअर मार्केटमध्ये सर मी आता फायनान्स क्षेत्रामध्ये असे काही लोक बघितले, की जवळचा तर पैसा गेलाची गेला, पण एवढे कर्जबाजारी झाले फक्त कशामुळे? कोणीतरी करतंय आणि त्याची आपण माहिती घेत नाही आणि त्या हिशोबाने हे करतोय. कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घ्या. आणि आता खूप सोपं आहे नॉलेज घ्यायला. आता काय असं नाही की काही नाही, तुम्ही मोबाईल ओपन करा, 10 मिनिटात तुम्हाला सगळं मिळेल. बरोबर आहे. तर आयुष्य खूप सुंदर आहे. कधीही काही गरज पडली तर सरकडनं माझा नंबर घ्या. आणि खरोखर मला इथं बोलून जी संधी दिली सरांनी, की मी सरांचे खूप आभार आहे. जाताना एकच सांगेल की जिन्होंने हमारा संघर्ष देखा है वही हमारी कामयाबी की कीमत जानते हैं, वरना औरों के लिए हमारी किस्मत बहुत अच्छी है. थँक्यू मित्रांनो. थँक्यू.